बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या विरोधात आता तीव्र प्रतिसाद उमटू लागले. छत्रपती संभाजीराजेंनी शास्त्री यांना खडे बोल सुनावले आहेत. भाजप समर्थक नेत्यांकडून प्रवचन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी सातत्याने वादग्रस्त विधान करण्यात येतात. त्यातच प्रत्यय पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्रीच्या वक्तव्यातून आलंय. त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे, चला तर जाणून घेऊया अशाच व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाविका साठे. मागील काही वर्षांमधील महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी चुकीचा ऐतिहासिक सांगून संभ्रम पसरवण्याचे प्रकार सातत्याने समोर येतात. त्यातही महाराष्ट्रातील हिंदी भाषकांकडून अशी वक्तव्य सातत्याने केली जात आहेत. आता हेच बघा, भाजपाचं उघडपणे गुणगान गाणाऱ्या बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रीने आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. छत्रपती शिवरायांविषयी असं वादग्रस्त वक्तव्य कुठल्याही आधाराशिवाय केल्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उफाळली. छत्रपती संभाजीराजेंनी तर धीरेंद्र शास्त्रीला चांगलंच सुनावलंय. दरम्यान महापुरुषांविषयी चुकीचा ऐतिहासिक सांगणाऱ्या अशा बोलघेवड्यांना आवर घालण्याची गरज आहे. अशा बोलघेवड्यांचा सोशल मीडियावर नेटिझायझन चांगलाच समाचार घेताना दिसत आहेत. धीरेंद्र शास्त्रीच्या या वादग्रस्त वक्तव्यावर तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच आध्यात्मिक ऐतिहासिक अपडेटसाठी पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.